हा जो सत्र आहे ग्राहकांच्या बरोबर रेरा कायद्याच्या संदर्भात पहिलाच आपण मुंबईमध्ये आयोजित करतोय। त्याचे सर्व श्रेय श्री देशपांडे आणि त्यांचे पूर्ण MGPचे त्यांचे ऑर्गनायझर्स यांना जातो। आज एक महारेराचे इंट्रोडक्शन आहे। ज्युरिस्डिक्शन म्हणजे काय काय क्षेत्र त्याच्यामध्ये कव्हरेज क्षेत्रामध्ये येतो महारेराचं, की कंपोनेंट्स काय आहे, म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यावरती ह्याचा आधार आहे, या ऍक्टचा स्ट्रेस आहे, एम्फसिस कशावर आहे, त्याचे जे काही महत्त्वाचे पिलर्स आहे, फायनान्शियल डिसिप्लिन, कंप्लायन्स, अकाउंटेबिलिटी, सिटीजन सेंट्रिसिटी आणि ट्रान्सपेरन्सी, हे 5 पिलर्स जे आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात मी आपल्याला सांगेन। कंप्लेंट्स जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आपल्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये, कसं आपण हाऊ डू वी गो अबाउट इट, त्याच्याबद्दल मी आपल्याला सांगेन। आम्ही गेले 2-3 महिन्यापासून ज्या वेळेला याच्यावरती आपण काम करत होतो, आम्ही प्रयत्न केलं। मुंबई ग्राहक पंचायतनं सुद्धा मी पत्र पाठवलं होतं। जे 3 स्टेक होल्डर्स आपले आहेत, म्हणजे ग्राहक, रिअल एस्टेट एजंट जे फॅसिलिटेट करतात ह्या खरेदी विक्रीला, आणि प्रोमोटर्स म्हणजे डेव्हलपर्स जे आपल्याला ही वास्तू निर्माण करून देतात, हे 3 जे इम्पॉर्टंट स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्या पर्स्पेक्टिव्हतून या ऍक्ट मध्ये काय काय त्यांना फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स काय असू शकतात, अशा प्रकारचे प्रश्नांचे आपण त्यांच्याकडनं प्रश्न मागितले आणि मग ते सगळे प्रश्नांचे उत्तर आपण तयार केलेले आहेत। आता ह्याची पार्श्वभूमी आपल्याला आता की ऍक्ट चे काही प्रोव्हिजन्स 1 मे 2016 पासून अंमलात आल्यानंतर त्या ऍक्ट मध्ये सांगण्यात आलं होतं की 1 वर्षामध्ये काय काय गोष्टी आपल्याला प्रत्येक स्टेटनी करणे अपेक्षित आहे, जेणेकरून 1 मे 2017 पासून पूर्ण कायदा आपल्याला अंमलात आणता येईल। केंद्र शासनाने पूर्ण कायद्याचे सर्व सेक्शन्स 1 मे 2017 पासून अंमलात आणलेले आहेत आणि सुदैवाने तो कायद्याच्या पहिले जे काही सेक्शन्स आले तो पण 1 मे, आणि आता सर्व सेक्शन जे आले ते सुद्धा 1 मे, म्हणजे तो महाराष्ट्र दिवस। त्यामुळे मी नेहमी सांगतो की देशासाठी कायदा ओळखला जातो रेरा म्हणून, महाराष्ट्रामध्ये आपण तो कायद्याला महारेरा म्हणणार। त्यामुळे आजपासून आपल्या सगळ्यांसाठी रेरा महारेरा म्हणून आपण संबोधित करावं अशी माझी कळकळीची विनंती राहील। आपल्याला कोणताही कायद्यामध्ये आपण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन सुद्धा करत असतो, म्हणजे ऍक्ट इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी रूल्स आणि अगदी ग्राउंड लेवलवर इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी रेग्युलेशन, हे सबऑर्डिनेट लेजिस्लेशन म्हणतो। हे त्रिस्तरीय एक व्यवस्था असते आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे जे 1 वर्ष केंद्र सरकारने प्रत्येक राज्य शासनाला दिलं होतं, ज्याच्यामध्ये सुरुवातीचे 7-8 महिने काही आपल्याकडे पण झालं नव्हतं, मात्र नोव्हेंबर-डिसेंबरच्या नंतर ह्या कामाला गती लागल्यानंतर हे सगळे कामं आता झालेली आहेत। महाराष्ट्रामध्ये असे 5 रूल्स फायनली नोटिफाय झालेले आहेत। ते 5ही रूल्स इथे आम्ही नमूद केलेले आहेत। महत्त्वाच्या आपल्या दृष्टिकोनातून रूल नंबर 1 आणि रूल नंबर 3, म्हणजे तो रजिस्ट्रेशन रूल ज्याला आपण म्हणतो आणि पेनल्टी रूल्स, हे 2 रूल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत। मग सांगण्याचं तात्पर्य असे आहे की तो शेवटचा जो रूल आहे तो सुद्धा म्हणजे अकाउंटेबिलिटी काय आहे त्याच्याबद्दल सांगतो। म्हणजे ह्या ऍक्टच्या एक पिलर मी म्हटलं अकाउंटेबिलिटी आहे। कोणताही माणूस ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करत असताना ही शुड बी हेल्ड अकाउंटेबल, आणि त्या दृष्टिकोनातून महारेराला अकाउंटेबल पकडण्यासाठी तो 5वा रूल आहे। म्हणजे महारेरा वर्षभर काय काम करणार, त्याचे पूर्ण अकाउंट स्टेटमेंट, त्याचे अॅन्युअल स्टेटमेंट, हे सर्व त्यांना वर्षात शेवटी तयार करून हाऊस असेंब्लीमध्ये सादर करावे लागेल आणि त्याच्यावरती ते चर्चा होणार आहे। म्हणजे ईच वन ऑफ अस विल बी हेल्ड अकाउंटेबल इन्क्लुडिंग द डेव्हलपर्स, इव्हन महारेरा। तर हे 5 रूल्स आहे। त्याच्यामध्ये आपण लेफ्ट कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसेल की वी हॅव ऑल्सो टॉक्ड अबाउट वेबसाईट। एवढं आपल्याला सांगू इच्छितो की हे वेबसाईट आपण 1 मेच्या 3-4 दिवस अगोदर लाईव्ह केलं आणि आता येण्यापूर्वी बघितलं 49,000 आतापर्यंत व्हिट्स आहेत। बट आय एम नॉट हॅपी, इट शुड हॅव बीन 49 lakhs मे बी। आणि आज ही मीटिंग संपल्यानंतर आपण परत गेल्यानंतर लगेच वेबसाईट व्हिजिट करा, कारण वेबसाईट खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे, द्विभाषिक आहे। इंग्लिश आणि मराठीमध्ये सोप्या भाषेत ऍक्टचे तरतुदी काय आहेत, ऍक्टच्या डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये आपण ऍक्ट डाउनलोड करू शकता, तो मात्र इंग्लिशमध्ये आहे कारण तो सेंट्रल ऍक्ट आहे। हे 5ही रूल्स मराठी आणि इंग्लिशमध्ये डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये आपण डाउनलोड करू शकता। नेक्स्ट, ऍडव्होकेट देशपांडेंनी सांगितल्याप्रमाणे महारेराची हे स्थापना झाल्यानंतर मार्च 2017 मध्ये शासनाने त्याला नोटिफाय पण केलं। सेक्शन 20 ऑफ द ऍक्ट प्रमाणे महारेरा अथॉरिटी हॅज बीन नोटिफाईड, तो म्हणजे एक लीगल एंटिटी, स्टॅट्युटरी एंटिटी ऑलरेडी झालेली आहे आणि म्हणून आणि तूर्त इंटरिम अथॉरिटी म्हणून मी कार्यरत आहे। आम्ही 2 रेग्युलेशन्स, कारण हे पण महत्त्वाचे होते, रेग्युलेशन जर आपल्याकडे नसते तर आपण 1 मे पासून हे कामाला सुरुवात करू शकलो नसतो। ह्या रेग्युलेशन मध्ये सुद्धा 2 नंबरचे रेग्युलेशन जो आहे तो सर्व्हिस रेग्युलेशन, म्हणजे आपले वसंत प्रभू आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे लोकांच्या नेमणुका कशा होणार, काय होणार त्याच्याबद्दलचे आहे। पण पहिला रेग्युलेशन जनरल अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण ह्या रेग्युलेशन मध्ये ज्यावेळेला हे सुद्धा डाउनलोडेबल फॉर्मॅट मध्ये आहे आपल्याला हे दिसेल, ह्याच्यामध्ये सर्व फॉर्मॅट्स, कामच्या
प्रगती, कामाच्या प्रगतीसाठी आपण म्हटलेले आहेत की सर्टिफिकेट्स, आर्किटेक्ट, इंजिनियर, चार्टर्ड अकाउंटंट हे सगळे लोक सर्टिफाय करणार, त्या सर्टिफिकेटच्या आधारावर कामाची प्रगती होणार. तो सर्टिफिकेटचे फॉर्मॅट सगळे जे आहेत त्याच्यामध्ये आहे. आणि अत्यंत महत्वाची बाब त्याच्यामध्ये आणखीन दोन आहेत. एक म्हणजे प्रत्येक वर्ष संपल्यानंतर हे जे पैसे जे गोळा करतात प्रमोटर त्यांच्या या प्रकल्पासाठी, आपल्याकडनं जे काही पैसे त्यांना देऊ केले जाणार आहे, हे पैसे एक सेपरेट अकाउंट क्रिएट करून त्याच्यामध्ये त्यांना टाकावे लागेल 70%. आणि त्या 70% रक्कम कशी खर्च होणार आहे त्याच्या बाबतीत हे सगळे सर्टिफिकेशन आहे. आणि हे सर्टिफिकेशन सगळे करून व्यवस्थित वर्षभर काम केल्यानंतर एक इंडिपेंडेंट स्टॅट्युटरी चार्टर्ड अकाउंटंट, नॉट दी सेम चार्टर्ड अकाउंटंट, सेपरेट स्टॅट्युटरी चार्टर्ड अकाउंटंट तो सर्टिफाय करेल की जे काही सर्टिफिकेट्स इश्यू केले गेलेले आहेत ज्याच्या आधारावरती पैशाचे व्यवहार झालेले तो बरोबर होता की नाही, आणि जर नसेल तर ते त्यांच्या रिपोर्ट देणार. आणि आम्ही तो सुद्धा सर्टिफिकेट जे अॅन्युअल अकाउंटचं सर्टिफिकेट तो सुद्धा वेबसाईटवर पब्लिक व्ह्यूइंग साठी आम्ही त्याच्यामध्ये रेग्युलेशन मध्ये टाकलेले की दॅट विल बी अवेलेबल सो दॅट पीपल विल नो की वर्षाच्या शेवटी ज्या अकाउंटच्या माध्यमातून काम होणार आहे ते इन्फॉर्मेशन बरोबर त्याच्यामध्ये आपल्याला काम झालेले आहेत की नाही, त्याच्यामध्ये पैशाचे काढण्याचे व्यवहार व्यवस्थित झालेले आहेत की नाही. आणखीन एक त्याच्यामध्ये मुद्दा आहे तो ऍक्ट आणि रूल्स मध्ये होतं की पब्लिक व्ह्यूइंग साठी वेबसाईट तर आहेतच, त्याच्यामध्ये आता मी येतोय काय काय गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे, परंतु ऑन साईट जिथे आपण पैसे गुंतवलेले आहेत, जिथे आपला प्रकल्प चालू आहे त्या प्रकल्पाच्या ठिकाणी सुद्धा कोणकोणत्या गोष्टी ठळकपणे आपल्याला त्यांनी डिस्प्ले करायला पाहिजे त्याच्या बाबतीत सुद्धा हे रेग्युलेशन मध्ये उल्लेख आहे. त्यामुळे हे रेग्युलेशन महत्वाचे आहे, आपण जरूर त्याचा अभ्यास करावं. कारण हे रेग्युलेशन रूल्स जे मी सांगितलं याचा अभ्यास केलं तर आपल्याला द नॉलेज विल बिकम पॉवर. कारण इथे आपल्याला कन्झ्युमर विल हॅव टू बी नॉलेजेबल, तरच आपल्याला कोणकोणत्या गोष्टी आपण बघावं जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही, जे काही गोष्टी मागे घडलेल्या आहेत ते पुढे घडणार नाही, ह्याच्या बाबतीत आपल्याला जागरूक व्हायला पाहिजे. ह्या आयटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, ह्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला द्यावे लागेल. म्हणून आपला प्रयत्न होता की ज्या ज्या गोष्टी आपण पब्लिक व्ह्यूइंग साठी पब्लिक डोमेन मध्ये आणू शकतो त्या गोष्टी करायला पाहिजे. आणि त्याचं सर्वात चांगला माध्यम आहे वेबसाईट. आणि म्हणून मी आपल्याला वारंवार सांगतोय की वेबसाईट जरूर व्हिजिट करा, कारण आपल्याला त्या वेबसाईटच्या माध्यमातूनच कंप्लेंट फायलिंग पण होणार आहे. तो ऑनलाईन पोर्टल पण आहे, दॅट आय विल एक्सप्लेन टू यू शॉर्टली. म्हणून आपल्याला यू हॅव टू गेट युज्ड टू महारेरा वेबसाईट. दॅट्स द इम्पॉर्टन्स ऑफ वेबसाईट. राईट फ्रॉम डे वन आपल्याला असा आपला मानस होता की हे काम जे आहे ते पेपरलेस स्वरूपात आणि झिरो फुटफॉलच्या स्वरूपात आपण करायला पाहिजे. कारण जे फुटफॉल डेव्हलपर्सच्या ऑफिसमध्ये जास्त वाढलं की मग त्याच्यामध्ये इतर प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे मिनिमम लोकांनी ऑफिसमध्ये येण्याचं कारण का असावं की कंप्लेंट जर हिअरिंग साठी यावे लागेल तेवढंच आपण यावं. अदरवाइज कॅन दी होल बिझनेस ऑफ महारेरा बी कंडक्टेड ऑनलाईन. आणि तो प्रयत्न हे करण्याच्या दृष्टिकोनातून आपण राईट फ्रॉम डे वन महा ऑनलाईन जे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा एक जॉईंट सेक्टर अंडरटेकिंग आहे. आता ज्युरिस्डिक्शन महाराष्ट्रामध्ये महारेराचे ज्युरिस्डिक्शन काय हे पण युनिक आहे, इतर स्टेटमध्ये असं नाहीये. मात्र महाराष्ट्रामध्ये ऍक्ट म्हणते की ह्या कायद्याचा कार्यक्षेत्र प्लॅनिंग एरिया आहे. आता प्लॅनिंग एरिया म्हणजे प्लॅनिंग एरिया ऍज डिफाइंड इन दी MRTP ऍक्ट, महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट. महाराष्ट्र विच इज वन ऑफ द मोस्ट अर्बनाइज्ड स्टेट्स इन दी कंट्री इज द फर्स्ट स्टेट टू से दॅट होल ऑफ महाराष्ट्र म्हणजे अर्बन रूरल सर्व एरिया इज अ प्लॅनिंग एरिया और इज कवर्ड अंडर दी MRTP ऍक्ट. म्हणजे आज ह्या हॉलमध्ये बसलेले लोक त्याच्यापैकी कोणाच्याकडे आज घर आहे किंवा घराची अपेक्षित आहे किंवा एक घर ऑलरेडी राहत आहेत आणि आय एम लुकिंग फॉर अ सेकंड होम मे बी आउटसाइड मुंबई इन अ रुरल एरिया इन MMR रिजन, परंतु तो कुठलाही महानगरपालिका नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही, नसलं तरी तिथे जर असा प्रकारचे काही प्रोजेक्ट असेल दॅट प्रोजेक्ट विल कम अंडर रजिस्ट्रेशन अँड विल बी कवर्ड अंडर महारेरा. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट दॅट यू मस्ट नो. सो ज्युरिस्डिक्शन महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठलाही प्रकल्प त्यांनी जर घेतलं तर त्यांना रजिस्टर करावा लागेल, बारिंग द एक्सेप्शन. एक्सेप्शन्स काय आहेत? एक्सेप्शन्स आहे की जर एरिया ज्या एरियावरती अशा प्रकारचे प्रकल्प ते राबवत आहेत, मात्र हे प्रकल्प ज्यांनी राबवलेले आहेत इट इज मेंट फॉर सेल, तरच तो आपल्या ह्याच्यामध्ये येणार. इफ इट इज मेंट फॉर हिज ओन पर्सनल मग तो ह्याच्यामध्ये येत नाही. परंतु समवन हु कम्स फॉरवर्ड एज अ प्रोमोटर, आता तो प्रोमोटर कोणीही असू शकेल, तो एक खाजगी विकासक, तो एक कोऑपरेटिव्ह सोसायटी, तो म्हाडा, सिडको, NIT अशा प्रकारचे कोणताही संस्था, त्यांनी जर असा प्रकारचे काही डेव्हलपमेंट घेतला, प्लॉटेड डेव्हलपमेंट, रेसिडेन्शियल डेव्हलपमेंट, कमर्शियल, ऑफिस स्पेस असा स्वरूपाचे कोणताही डेव्हलपमेंट त्यांनी घेतलं तर त्यांना या कायद्याखाली रजिस्ट्रेशन करावे लागेल. एक्सेप्शन मात्र मी जसं सांगितलं 500 चौरस मीटर पेक्षा कमी एरिया असेल किंवा 8 टेनेमेंट्स पेक्षा कमी टेनेमेंट्स असतील किंवा ज्याच्या बिल्डिंग मध्ये ऑलरेडी बिल्डिंगचे काम पूर्ण झालेले आणि पूर्ण झालेले बिल्डिंगचे डेफिनेशन अशा प्रकारचे समजण्यात आलेले आहेत की ज्या बिल्डिंगला ऑक्युपेशन मिळालेले आहे. आता ह्या मुद्द्यावर मी नंतर येतो की बरेचशी बिल्डिंग मुंबईमध्ये आहे
जी बिल्डिंग पूर्ण झालेली आहेत, लोक वास्तव्य करत आहेत, परंतु तो पूर्ण म्हणता येणार नाही ह्या डेफिनेशन प्रमाणे, कारण त्याला ऑक्युपेशन नाहीये. त्याचा काय होणार आहे, दॅट्स अनदर प्रॉब्लेम, वी विल टॅकल दॅट. आणि रिडेव्हलपमेंट मोठ्या प्रमाणात, मुंबई इज अन एजिंग सिटी आणि त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला बिल्डिंगचे, सिटीमध्ये तर आहे तर सेस बिल्डिंगचे रिडेव्हलपमेंट आहे आणि इतर प्रकारचे रिडेव्हलपमेंट आहे, परंतु संपूर्ण मुंबईमध्ये सोसायटी रिडेव्हलपमेंट आहे, सबर्बन मध्ये स्लम रिडेव्हलपमेंट आहे. तर सर्व रिडेव्हलपमेंट जे आहे ते सगळे रिडेव्हलपमेंट महाराष्ट्रामध्ये हॅव अ कंपोनेंट ऑफ सेल, कारण हे सगळे ह्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह FSI दिला जातोय आणि प्रत्येक रिडेव्हलपमेंट मध्ये किंवा TDR दिला जातोय आणि प्रत्येक रिडेव्हलपमेंट मध्ये काही ना काही कंपोनेंट ऑफ सेल असतो. त्यामुळे एक्सेप्शन मध्ये ते बसत नाही. एक्सेप्शन इज की असे रिडेव्हलपमेंट ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेल इज नॉट इन्व्हॉल्व्ड. ओके, सो दिस इज आर दी ओनली एक्सेप्शन्स. ह्याचे व्यतिरिक्त सर्व प्रोजेक्ट्स दे हॅव टू बी अंडर दी ज्युरिस्डिक्शन ऑफ महारेरा. आणि मग व्हॉट इज दी बॉटम लाईन, की 1 मे नंतर कोणताही नवीन प्रकल्प विच इज डिफाइंड ॲज अ प्रकल्प, म्हणजे त्या एक्सेप्शन सोडून बाकी सर्व कुठलाही प्रकल्प जर कोणाला लॉन्च करायचे असेल तर तो आपल्या महारेराचा रजिस्ट्रेशन शिवाय त्यांना करता येणार नाही. आता इथे महारेराच्या जर वरती बघितलं असेल, दॅट इज दी ISI मार्क फॉर युअर बिल्डिंग. ठाण लेना पडेगा की तो महारेराच्या सील आहेत की नाही बघितल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे नवीन प्रकल्पाच्या बाबतीत. आणि ऑनगोईंग प्रकल्पाच्या बाबतीत 3 महिन्याची मुदत आहे, त्याच्यामध्ये आय विल कम टू दॅट. त्यामुळे नवीन प्रकल्प कोणताही प्रमोटरला ऍडव्हर्टाइज पण करता येणार नाही, विक्री पण करता येणार नाही, अनलेस ही हॅज रजिस्टर्ड विथ महारेरा. नेक्स्ट, आता मी म्हटलं कंपोनेंट्स काय आहे. आता मी सेक्शन जात नाही, परंतु आपल्याला ढोबळ मानाने सांगतोय की देर आर दीज 5 पिलर्स ऑफ दिस ऍक्ट. आणि हे 5 पिलर काय काय आहे. इट हॅज फायनान्शियल डिसिप्लिन, इट हॅज ट्रान्सपेरन्सी, पारदर्शिता, इट इज अकाउंटेबिलिटी फॉर एव्हरी प्लेअर इन द सेक्टर. त्या सेक्टरमध्ये काम करणारे, कार्यरत असणारे सर्व जे लोक आहेत हु आर कॉन्ट्रीब्युटिंग टू कन्वर्ट दॅट लँड इन टू अ फिनिश प्रॉडक्ट ऑफ अ होम और अन ऑफिस स्पेस, त्या सर्व लोकांना अकाउंटेबल धरणे. कन्झ्युमर कस्टमर सेंट्रिसिटी, ग्राहकांच्या हित संरक्षण ज्या ज्या गोष्टीमध्ये होऊ शकेल तो एक महत्वाचा पिलर आहे. आणि कंप्लायन्स म्हणजे नॉन कंप्लायंट बिहेवियरला जबरदस्त शिक्षा आहे. म्हणजे तुम्ही जर केलं नाही देन हाऊ कॅन यू बी हेल्ड अकाउंटेबल अँड यू कॅन बी ऑल्सो पिनलाइज, विच कॅन ऑल्सो लीड टू अ पेनल्टी अप टू इम्प्रिझनमेंट. आता हे 5 मुद्द्यावरती ह्याच्यामध्ये आहे. आणि हे 5 मुद्दे कसे कव्हर होतात, आता व्हॉट इट एंटेल्स, हे 2 मुद्दे त्याच्यामध्ये आहे, सिटीजन सेंट्रिसिटी अँड ट्रान्सपेरन्सी कसे मिळेल. फर्स्ट थिंग इज की कोणताही नवीन प्रोजेक्ट कोणाला रजिस्टर करते वेळेस त्या नवीन प्रोजेक्ट किंवा ऑनगोईंग प्रोजेक्ट. आता ऑनगोईंग प्रोजेक्टचं डेफिनेशन काय आहे की प्रोजेक्टचं काम चालू आहे, ते काम कधीतरी त्यांनी सांगितलं होतं 2013-14 मग तुम्हाला देईन, मग सतत विचारायला जातो, ते म्हणतात ना आणखीन 6 महिने, आता 2 महिन्यानंतर देणार, 6 महिन्यानंतर, अशा प्रकारचे जे काही उत्तर तुम्हाला अडवाअडवीची जे मिळतात ते आता आय होप विल कम टू एन एंड. बिकॉज असे सर्व प्रकल्प जे आता अजूनपर्यंत ऑक्युपेशन त्यांना मिळालेले नाही, असे सर्व प्रकल्पांना 90 दिवसाच्या आत म्हणजे 29 जुलै पर्यंत दे विल हॅव टू कम मॅन्डेटरीली अँड रजिस्टर केलं नाही तर काय खूप हेवी पेनल्टीज आहे. 30 जुलैच्या नंतर आपण जर सोर्स इन्फॉर्मेशन म्हणून महानगराच्या नजरेस आणून दिलं की हे एक प्रकल्प आहे ज्याला अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन नाहीये, आणि हे आपल्याला कसं समजेल, पुन्हा त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपल्याला 30 जुलैला माझ्या वेबसाईटवर जाऊन बघावे लागेल की ज्या प्रकल्पाशी आपला संबंध आहे आणि ज्याच्या बाबतीत आपण विचार करतायत की हे काय झालं, रजिस्टर झालं की नाही, कोणाला विचारावं, कोणालाही विचारायची आवश्यकता नाही. दॅट वेबसाईट इफ यू क्लिक अँड इट विल बी सच अ युजर फ्रेंडली, आपण कुठल्या जिल्ह्याच्या, कुठल्या तालुक्याच्या, कुठल्या एरियाचा आपण म्हणताय त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर ड्रॉप डाऊन मेनू मध्ये एकूण त्या एरियामध्ये किती प्रकल्प रजिस्टर्ड आहे ते सगळे आपल्याला दिसेल. म्हणजे यू विल नो वेदर दी प्रोजेक्ट इज रजिस्टर्ड ऑर नॉट. Once you know that and if it is registered, then of course you will go to see what is there in that registered project. If it is not registered, मग then you will have to make a complaint. आता एकाने मला प्रश्न विचारला, साहेब तुम्ही तर कंप्लेंट म्हणतायत की कंप्लेंट करताना प्रोजेक्टचे रजिस्ट्रेशन इज अ मॅन्डेटरी फील्ड. आता प्रोजेक्टचे रजिस्ट्रेशन नाही, मी कंप्लेंट कसे करणार. परंतु तो जो मॅन्डेटरी फील्ड आहे तो आहे कंप्लेंट विच इज टू बी डिसाइडेड इन अ क्वासी ज्युडिशियल मॅनर, ज्यासाठी 5,000 रुपयाच्या तुम्हाला ऑनलाईन फी भराव्या लागेल. हे सगळे गोष्टी आहेत. पण इथे आहे यू आर माय सोर्स इन्फॉर्मर, यू विल इन्फॉर्म महारेरा की तू से की साहेब हे प्रकल्प आहे 30 जुलै झालेले आहेत, अजूनही रजिस्ट्रेशन झालं नाही. देन दी ओनस इज ऑन अस. आय डोंट चार्ज यू 5,000 फॉर दॅट टू इन्फॉर्म मी. नाउ दॅट इन्फॉर्मेशन when it comes to Maharera, then Maharera starts its job to call him, penalize him. Up to 10% of the project cost can be the penalty that can be imposed on him, which I think is so severe that no one dare to actually say कि नहीं देख लेंगे, नहीं होगा रजिस्ट्रेशन, क्या होगा, कौन क्या कर सकता है. तो ये जरा आप भी अपने डेवलपर को जाके बताएं जरूर कि नहीं इतना ये मत
मत लो भाई, संभल जाओ, 30 तारीख से पहले जो अपना रजिस्ट्रेशन करवा लो, रजिस्ट्रेशन तो करवा लो, फिर आगे का जो है धीरे धीरे हम करेंगे. So this provision I think is a very major provision, and as he said, I think it's going to bring a revolution. It's absolutely a paradigm shift in this sector. I don't think there is any other provision or any other act which in fact has brought in this sort of a provision and has used the IT platform in such a manner. He is actually empowering the people. This is actually a process of empowerment of people. This is what I feel this act has done. त्यामुळे शेअरिंग द प्रोजेक्ट लेआउट, आता फर्स्ट पार्ट झालं की ती 90 दिवसाच्या आत त्यांनी रजिस्ट्रेशन जर केलं नाही तर काय करायचे, दॅट आय कवर्ड. नाउ ही रजिस्टर्ड, आणि तुम्ही वेबसाईट वर गेल्यानंतर यू विल देन नो युअर प्रोजेक्ट दॅट यू आर इंटरेस्टेड इन नोईंग, इफ यू आर अ पार्ट ऑफ द ऑनगोईंग प्रोजेक्ट, और इफ यू आर अ पर्सन हु वॉन्ट्स टू बाय इन अ न्यू प्रोजेक्ट, दॅट ऑल्सो. कुठल्या एरियामध्ये मला अमुक ठिकाणी कर्जत मध्ये किंवा पनवेल मध्ये मला विकत घ्यायचे आहे, इफ यू गो इन टू माय वेबसाईट, ग्रॅज्युअली वेन यू विल ऍक्च्युअली सी, वेन यू क्लिक ऑन दॅट एरिया, इट विल थ्रो अप की त्या एरियामध्ये किती प्रोजेक्टचं काम चालू आहे. म्हणजे ज्याला म्हणतात इन्फॉर्म्ड चॉईसेस विल बी अवेलेबल विथ यू. कोणत्या प्रोजेक्ट मध्ये मी पैसे गुंतवावं, ओनली थिंग दॅट विल नॉट बी अवेलेबल ऑन माय वेबसाईट इज कोण किती प्राइसने तुम्हाला घर देत आहेत, बिकॉज दॅट इज नॉट सपोज टू बी ऍक्च्युअली आवर डोमेन. वी आर नॉट कंट्रोलिंग दॅट. परंतु तुम्हाला एक तरी मिळेल की ह्याच्यामध्ये असं असं स्पेसिफिकेशन्स आहे, ह्याच्यामध्ये जे आहेत आपल्याला जगवार फिटिंग्स आहे, ह्याच्यामध्ये अशा प्रकारची फिटिंग्स आहे, आणि एकदा तसा प्रकार गेल्यानंतर देन यू कॅन गो आर्म्ड विथ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन दॅट यू हॅव, अँड देन यू कॅन टेक अ डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट इन दॅट बिल्डिंग ऑर नॉट. दिस इज as far as a new project, new investment that you want to make. आणि ongoing projectच्या बाबतीत मात्र you already have certain information or misinformation. तुमची इन्फॉर्मेशन आज जी आहे is on the basis of whatever you would have been told by your promoter or your developer. जेवढी माहिती त्यांनी तुम्हाला दिली असेल तेवढीच माहिती तुमच्याकडे आहे. Now this website will now first update you as to what is the correct picture. आता मात्र ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रकल्प समजा कोणकोणता प्रकार असू शकेल. एक तर आहे की तुम्हाला जे काही अग्रीमेंट तुम्ही साइन केलेले आहे, तुम्हाला जे काही बिल्डरनी सांगितलेले आहे, 2016 जानेवारी वॉज दी कम्प्लिशन डेट. आपण ऑलरेडी मे मध्ये आलो. आता त्यांचे प्रकल्प पूर्ण झाला नाही, तुम्हाला बरोबर उत्तर पण मिळत नाही, काहीतरी सांगितलं जातात थातूर मातूर उत्तर. तुम्ही प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन बघता की हे आता म्हणताय 2 महिन्यात 3 महिन्यात कंप्लीट करू, 3 स्लॅब अजून व्हायचे आहे, बाकी सगळे काम बाकी आहे, कुठे वर्कर पण दिसत नाही काम करताना, हे 3 महिन्यामध्ये काम होणार कसं, असे प्रश्न जे असतात तुमच्या, त्याचे उत्तर देणारे कोणी नाही. बिकॉज यू आर डिपेंडेंट ऑन तो उत्तर दिलं तर ठीक आहे, नाही तर फोन उचलला नाही तर मी काहीच करू शकत नाही. नो, यू आर नॉट डिपेंडेंट ऑन दॅट पर्सन. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ दिस ऍक्ट. यू विल ऍक्च्युअली गो इन टू दी वेबसाईट अँड दॅट विल टेल यू की 8 स्लॅब झालेले आहेत, 9वा स्लॅब आता होतोय, आणि प्रत्येक 3 महिन्यांनी त्या माणसाला तो रजिस्टर्ड प्रोजेक्टचे सगळे अपडेशन डिटेल त्यांना द्यावे लागेल. मात्र एक गोष्ट ह्याच्यामध्ये होणार की त्यांनी आता 2016 सांगितलं होतं, आता ऑलरेडी इन मे 17 आपण त्यांना मुभा देतोय की तुम्ही आता एक जेंटलमन्स वर्ड सांगा, बाय व्हॉट टाइम आर यू गोइंग टू कंप्लीट दिस प्रोजेक्ट. सो ही विल गिव्ह अ रिवाइज्ड proposed date of completion. That also he will give at the time of registration. That also you will see. आता तो डेट मला वाटते डिसेंबर 2017 म्हणेल किंवा 2018 म्हणतील. ते डेट सुद्धा should also be commensurate with the amount of work that is incomplete. त्यांनी 80% काम जर केले असतील आणि फक्त 20% शिल्लक आहे, तर 20% करण्यासाठी जेवढे टाइम त्याला लागायला पाहिजे त्या कमेन्सरेट टाइमच ते मागायला पाहिजे त्यांनी. आणि मग केल्यानंतर देन दी क्लॉक फॉर दी महारेरा स्टार्ट्स फॉर हिम, बिकॉज ही इज अ रजिस्टर्ड प्रोजेक्ट. फ्रॉम दॅट डेट तुम्ही यू बिकम अन अलॉटी अँड यू बिकम अन अलॉटी अंडर महारेरा ऍक्ट, आणि मग तो अलॉटी देन कॅन बिकम अ कंप्लेनेंट. अँड यू हॅव टू देन कीप अ ट्रॅक ऑफ दॅट की ज्या ज्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत त्याप्रमाणे काम होतोय की नाही. आता डिसेंबर 2017 त्यांनी म्हटलेले आहे, डिसेंबर 17 पर्यंत करतायत की नाही, आणि जर झालं नाही तर त्याचे सिव्हिअर पेनल्टीज आहे. 2017 डिसेंबर पर्यंत त्यांनी केलंच पाहिजे. केलं नाही तर प्रोजेक्ट रिव्होकेशनची पण आपल्याला त्याच्यावरती पाडी येऊ शकेल, आणि इतर सगळ्या गोष्टी आहेत. एक गोष्ट मात्र ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाची आहे, मी इथे हमखास सांगू इच्छितो आपल्याला. व्हॉट हॅपन्स टू दी डिलेज अँड दी पेनल्टीज ऑन द डिलेज किंवा पिनल इंटरेस्ट ऑन दी डिले. आता इथे काय झालं, आता हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ट्रान्झिशनचे. आपल्याकडे ऑलरेडी जे काही कायदा आज अंमलात होते 1 मेच्या पूर्वी, दॅट वॉज दी मोफा ऍक्ट ऑफ 1970. आणि मोफा ऍक्ट आणि ह्या ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन्स जे आहेत असेच आहे की डिस्क्लोजर, मोफा ऍक्टनी सांगितलं डिस्क्लोजर करा, मोफा ऍक्टनी सांगितलं अग्रीमेंट जे आहे त्याच्या फॉर्मॅट जे आहे ते ह्या पद्धतीने अग्रीमेंट करा, मोफा ऍक्टनी सगळ्या गोष्टी सांगून कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करा, कन्व्हेन्स करा, कन्व्हेन्स करत नसेल तर डीम्ड कन्व्हेन्स करा, हे सर्व प्रोव्हिजन्स मोफा ऍक्ट मध्ये आहे. प्रॉब्लेम तिथे काय आहे की डिस्क्लोजर करा म्हणतोय, परंतु डिस्क्लोजर जर केलं नाही तुम्ही
कोणाकडे जाऊन सांगावं आणि डिस्क्लोजर बरोबर तो करतोय की नाही त्याच्यावर पण काही देखरेख नाही. सी द ट्रिमेंडस पॅराडाइम शिफ्ट. इथे डिस्क्लोजर कोणाच्यावर अवलंबून तुम्ही नाहीये. डिस्क्लोजर त्यांना करावे लागेल आणि केल्यानंतर तो जगजाहीर आहे. सगळ्या लोकांना तो डिस्क्लोजर ते ऑलरेडी इज बिंग एबल टू सी. आणि मग त्याच्यानंतर जे स्टेप्स लिडिंग अप टू दी कन्व्हेन्स ज्याच्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटलेल्या आहेत त्यांच्या डिस्क्लोजरच्या मध्ये आणि इतर सगळे ह्याच्यामध्ये अपडेटिंग ऑफ प्रोजेक्टच्या मध्ये कुठेही त्याच्यामध्ये व्हायोलेशन जर झालं तर ही कॅन बी हेल्ड अकाउंटेबल. इट कॅन जनरेट अ कंप्लेंट अँड दी कंप्लेनेंट कॅन गेट जस्टिस ऑन दॅट. सो दॅट इज शेअरिंग ऑफ दी प्रोजेक्ट लेआउट प्लॅन. अच्छा, दुसरा आणखीन एक अत्यंत महत्वाचा मुद्दा ज्याच्यामध्ये फसवणूक होत असते आणि आतापर्यंत झालेली आहे. डेव्हलपरनी सांगितलं की हे 595 स्कीम आहे किंवा ते 1 लाख भरा आणि विसरून जा म्हणजे बाकीचे पैसे आता तुम्हाला ताबा देताना देईन. अरे ताबा कधी नाही ते पण सांगतो, असं होणार नाही. आता जे आहे केव्हा तो अशा प्रकारची विक्री करायला निघणार? रजिस्ट्रेशन झाल्यानंतर. रजिस्ट्रेशन त्यांना कधी मिळेल? त्याचे लेआउट प्लॅन कमीत कमी अप्रूव्ह झाल्यानंतरच रजिस्ट्रेशन मिळेल. म्हणजे ऍटलीस्ट जो प्लॅनिंग अथॉरिटी आहे, महानगरपालिका असो किंवा कुठल्याही प्रकारचे टाउन प्लॅनर असो, त्यांनी त्याच्या लेआउट मध्ये जर मल्टिपल बिल्डिंग असेल तर लेआउट प्लॅन कमीत कमी अप्रूव्ह असलं पाहिजे आणि पहिला बिल्डिंगच्या आयओडी किंवा आययूए किंवा ज्या नावाने त्याला आपण ओळखतो त्याच्या बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल मात्र असलं पाहिजे. दिस इज द मिनिमम थ्रेशोल्ड पॉइंट ज्या वेळेला त्यांना आपण रजिस्ट्रेशन साठी पात्र धरतो. अदरवाइज ही इज नॉट फिट फॉर रजिस्ट्रेशन. त्यामुळे तो रजिस्ट्रेशन साठी येऊ शकत नाही. रजिस्ट्रेशन साठी आला नाही तर तो जाहिरात देऊ शकत नाही, तो विक्री करू शकत नाही. आणि आपल्याला पण विनंती आहे, जाहिरात न देता अशा प्रकारची गुपचूप जर विक्री करत असेल तुम्ही कृपा करून त्यांच्या विक्री ह्याच्यामध्ये बळी पडू नका. प्लीज इन्सिस्ट ऑन दी महारेरा ISI मार्क, कारण ते असल्याशिवाय मला वाटतं तुम्ही पुढे जाता कामा नये. सो दिस इन्फॉर्मेशन ऑफ ऑल दी अप्रुव्हल्स, नंतर काय आणखीन प्रोपोज टाकलेलं त्याच्यामध्ये अशी शक्यता आहे. कारण ह्या पद्धतीने आपले बांधकाम होत असतात की लेआउट मध्ये 5 बिल्डिंग्स आहेत, पहिला किंवा दुसरा बिल्डिंग पर्यंत आयओडी मिळालेले, बाकी 3 बिल्डिंग जे आहेत ते प्रोपोज स्टेज मध्ये. का? कारण त्याच्यामध्ये TDR त्यांना विकत घ्यायचे आहे, TDR नंतर मिळणार आहे ते बिल्डिंग प्लॅन. त्यांना जर तो फेज मध्ये 5ही बिल्डिंग पुढे आणून जर रजिस्टर करायचे असेल आपण त्यांना मुभा देतोय, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कंप्लीट डिस्क्लोजर असलं पाहिजे की हे 2 बिल्डिंग्स माझे अप्रूव्ड आहे, हे 3 माझे बिल्डिंग्स प्रपोज्ड आहे. परंतु प्रपोज बिल्डिंगची पण मी जबाबदारी घेतो की हे पूर्ण लेआउट म्हणजे हे पूर्ण फेज मी 2019-2020 पर्यंत पूर्ण करणार आणि दॅट विल बी बाइंडिंग ऑन हिम. सो ही हॅज टू टेक दॅट रिस्क इफ ही हॅज टू गो अहेड विथ दॅट. आणि तो असा का करेल? असा करण्याचे कारण असं आहे की तुम्हाला एका बिल्डिंगचे जे अप्रुव्हल दिलेले आहे तेवढे पुरतं ऍडव्हर्टिजमेंट केल्यानंतर त्यांचे बिल्डिंग बहुतेक कोणी इन्व्हेस्ट करणार नाही. त्या लेआउट मध्ये जे काही अम्युनिटीज आणखीन गोष्टी आहेत ते जोपर्यंत ऍडव्हर्टाइज करत नाही तोपर्यंत त्यांना कोणीही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणार नाही. आणि ऍडव्हर्टाइज ते करू शकत नाही अनलेस दॅट पोर्शन इज रजिस्टर्ड. त्यामुळे ही विल बी एबल टू ऍडव्हर्टाइज ओनली दॅट मच पोर्शन दॅट ही हॅज रजिस्टर्ड विथ महारेरा. सो दॅट्स अन इम्पॉर्टंट पॉइंट. नंतर कोणत्या प्रकारचे तुमचे लिगल एंटिटी फॉर्म करणार आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटी होणार आहे की कंपनी फॉर्म करणार आहे की असोसिएशन फॉर्म करणार आहे, त्याचे सुद्धा त्यांना त्यावेळेला सांगावे लागेल. तुम्हाला जे काही अलॉटमेंट लेटर देणार, तुम्हाला जे एग्रीमेंटचे फॉर्मॅट असणार, तुमच्या कन्व्हेन्स कुठल्या पद्धतीने करणार, त्याचे सगळ्यांचे प्रोफॉर्मा राईट ऍट द स्टेज ऑफ रजिस्ट्रेशन ही विल हॅव टू अपलोड अँड यू कॅन ऍक्च्युअली सी इट ऑल्सो ऑन दी वेबसाईट. सो दीज आर ऍब्सोल्युटली रेव्होल्युशनरी चेंजेस. मग त्याच्यानंतर देर इज अन असर्शन ऑन द टाइमली कम्प्लिशन. तो अगदी मूळ गाभायाचा ही हॅज टू एडहिअर टू द टाइम फ्रेम. त्याच्यामध्ये त्यांच्या बाजूचे एक म्हणणं असं आहे की तुम्ही आमच्याकडनं एक कमिटमेंट घेताय ऑफ अ टाइम फ्रेम वेअर आय डू नॉट हॅव द कंट्रोल ऑन दॅट टोटल टाइम फ्रेम. ज्या कामाच्या बाबतीत माझा कंट्रोल आहे की माझे कॉन्ट्रॅक्टर, माझे फिनान्सेस ते मी समजू शकतो, परंतु समजा माझे अप्रुव्हल जे मिळायला पाहिजे ते अप्रुव्हल वेळेवरती आम्हाला मिळालं नाही, कोणीतरी मला त्याच्यामध्ये रेंट सिकिंग बिहेवियर करतायत, पैशाची मागणी करतायत किंवा इतर कुठल्याही प्रकारचे मला ते ब्लॅकमेल करतायत, अशा स्वरूपाचे कॉम्पिटंट अथॉरिटीच्या ह्याच्यामध्ये कुठे आहे? आता त्याच्या माझं उत्तर असं आहे की आज आम्ही समजतो की तुम्ही जर काम केलं नाही तर तुम्ही जबाबदार आहे आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला अकाउंटेबल धरण्याच्या ऑन द फेस ऑफ इट आय विल होल्ड यू अकाउंटेबल. परंतु इफ सपोज दिस मॅटर इज ब्रॉट बिफोर द अथॉरिटी अँड वी आर एबल टू पिन पॉइंट द अकाउंटेबिलिटी की नाही त्याच्यामुळे नाही, तो एक माणूस, एक डेलिंक्वेंट माणूस बसला होता त्या नगरपालिकेमध्ये, त्यांनी हे फाईल जे आहेत हरवून टाकलं किंवा त्याच्यामध्ये जे त्यांना 15 दिवसात अप्रुव्हल द्यायला पाहिजे होतं त्यांनी 6 महिने त्याच्यामध्ये काहीच केलं नाही. इफ दिस मॅटर बिकम्स ओपन बिफोर द हिअरिंग देन आय थिंक आय वुड नॉट माइंड टू नेम अँड शेम दॅट पर्सन अँड आय वुड रिक्वेस्ट निशांत सरवणकर टू प्रिंट इट इन द नेक्स्ट डेज न्यूजपेपर की असा एक माणूस आहे ज्याच्यामुळे अशा प्रकारचे सगळे प्रकल्प होतोय. नाउ यू नीड नॉट वेट फॉर देन, यू कॅन इमिजिएटली प्रिंट इट टुमॉरो सो दॅट दोज
people do not do it tomorrow. So हे अशा पद्धतीने we have to build these pressures on delinquent people so that they do not actually show delinquent behavior. अशाच आपल्याला टाइमली कम्प्लिशन, डिफेक्ट लायबिलिटी अत्यंत महत्वाच्या मोफामध्ये 3 वर्षाचा होता, इथे 5 वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी क्लॉज आहे आणि तो नुसतं स्ट्रक्चरल डिफेक्ट साठी नाही तर इट इज ऑल्सो ऑन दी क्वालिटी ऑफ प्रोव्हिजन ऑफ सर्व्हिसेस, ऑन दी वर्कमॅनशिप, म्हणजे याचे दायरा जो आहे तो मोठा केलेला आहे. अँड दॅट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज देअर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, फॉर्मेशन ऑफ द लिगल एंटिटी, की ते ऍक्ट मध्येच तरतूद होती, मात्र महाराष्ट्र ड्राफ्ट रूल्स मध्ये सांगितलं होतं की तो सगळे लोकांनी पैसे भरल्यानंतर आणि सो ऍक्टच्या तरतुदीप्रमाणे 51% लोकांनी बुक केल्यावर लिगल एंटिटी फॉर्म होणार. म्हणजे कलेक्टिव्ह बार्गेनिंग ज्याला आपण म्हणतो, दॅट स्ट्रेंथ इज बी गिव्हन टू द कन्झ्युमर. ह्याचे कितीतरी चांगले ह्याचे इफेक्ट होऊ शकतात. एक तर आपण ज्या वेळेला घर विकत घेतो, वी स्टील डू नॉट नो हु इज अवर नेक्स्ट डोर नेबर टिल द होल बिल्डिंग वी टेक पोझेशन. नाउ हियर इज अ केस, as soon as 51% of the people have actually booked their flat, you are being told now come together and become an entity. Now when you become an entity, you become a strong force to actually counter the developer also. At the same time, eka mansala to fight become very difficult. So if the association of allottees or the cooperative society is in place, if there is any problem or anything that is being done by the developer, you can always stand up to that together in a much better manner. So this cooperative society at an initial stage is a very good provision in this act. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे ऍडिशनल ऑल्टरेशन जर करायचे असेल, कारण जसं मी सांगितलं त्यांना एका फेज मध्ये काही प्रपोज बिल्डिंग्स घेऊन ते पुढे जात आहेत, तर प्रपोज बिल्डिंग मध्ये उद्या काहीतरी प्लॅन चेंज करावा लागला, ठीक आहे, परंतु तुम्ही जर रजिस्टर केले असाल तोपर्यंत अलॉटीजची जी संख्या आहे त्याची 2/3 अलॉटीना तुम्हाला विश्वासात घ्यावा लागेल आणि त्यांनी जर सांगितलं की नाही हे बरोबर चालू शकतं तरच तुम्हाला पुढे जाता येईल. अनदर व्हेरी इम्पॉर्टंट प्रोव्हिजन इन दी ऍक्ट. त्याच्यानंतर सेल अग्रीमेंट्स, मॉडेल फॉर्म जो आहे तो सुद्धा, दीज आर अगेन आय थिंक आय वुड रिक्वेस्ट ऑल ऑफ यू की तुम्ही जरूर वेबसाईट वर जा, प्लीज डाउनलोड दिस, डाउनलोड मे बी ऑन युअर आयपॅड और हार्ड कॉपी फॉर्म, आणि अभ्यास करून ठेवा की त्या मॉडेल फॉर्म मध्ये काय काय गोष्टी आहेत, जेणेकरून उद्या यू आर अगेन नॉट डिपेंडंट ऑन युअर ऍडव्होकेट फ्रेंड हु विल टेल यू की नाही अमुक क्लॉजेस सगळे फॉलो झालेले आहेत की नाही. ट्राय अँड एम्पॉवर युअर सेल्फ विथ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टूल दॅट वी आर प्रोव्हाइडिंग थ्रू दी वेबसाईट. त्यामुळे सेल अग्रीमेंटच्या ह्याच्यामध्ये अगेन असर्शन आहे, टाइमली कम्प्लिशन अत्यंत महत्वाचा मुद्दा, अगेन आय मस्ट थँक देशपांडे फॉर दॅट, त्याच्यामध्ये आहे. आणि हा मुद्दा इथे मला वाटतं, लेट मी एक्सप्लेन दिस पॉइंट, बिकॉज मुद्दा एक होता की आपण मॉडेल फॉर्म ऑफ अग्रीमेंट मध्ये म्हटलेले आहेत की ऍक्ट म्हणताय 10% पर्यंत रक्कम आपण अग्रीमेंट करण्यापूर्वी मात्र घेऊ शकता, वर नाही. 20% रक्कम होता मोफामध्ये, वी हॅव इम्प्रूव्ड अपॉन दॅट. 10% पेक्षा जास्त अग्रीमेंट करण्यापूर्वी घेऊ शकत नाही, अग्रीमेंट झाल्यानंतर बाकीची रक्कम तुम्हाला घेता येईल. मॉडेल फॉर्म ऑफ अग्रीमेंट मध्ये म्हटले आहेत अग्रीमेंट साइन केल्यानंतर अप टू 20% घेण्याची मुभा, कॅप असं म्हणत नाही मॉडेल फॉर्म की 20%च त्यांनी द्यायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे. अप टू 20% म्हणजे यू कॅन गो अप टू 30% आणि प्लिंथ होईपर्यंत यू कॅन गो अप टू 45%. आता हा मुद्दा खूप चर्चेला लोकसत्तेमध्ये आलेले आहेत. शिरीष देशपांडे सुद्धा ह्या मुद्द्यावरती फार आग्रही आहेत की हे फार जास्त होतोय, आपण जास्त 45% आपण प्लिंथ पर्यंत घेऊन टाकताय माझ्याकडनं किंवा घेण्याच्या आपण मुभा देत आहेत त्यांना. आता 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत, लक्षात ठेवायला पाहिजे. एक, आपण म्हणतोय की या मुंबई परिसरामध्ये वेन वी टॉक अबाउट 10,000 रुपये पर स्क्वेअर फीटचे एक फ्लॅट आपण घेतोय पर स्क्वेअर फीट, त्याच्यामध्ये बहुतेक 7,000 स्क्वेअर फीट इज ऍक्च्युअली द कॉस्ट ऑफ द लँड आणि 3,000 स्क्वेअर फीट इज ऍक्च्युअली कॉस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन. आणि जर जमीन घेऊन आणि जमिनीसाठी इन्स्टिट्यूशनल फायनान्स मिळत नाही, त्यामुळे जर विकासक जमीन घेऊन मनी लेंडर कडून पैसे घेऊन किंवा लँड ओनर कडून घेऊन जर तो कामाला सुरुवात केली असेल, बिल्डिंग प्लॅन मिळवलेले आहेत, प्लिंथ पर्यंत बांधकाम केलेले आहे, टू प्रोव्हाइड लिक्विडिटी फॉर द फर्दर कन्स्ट्रक्शन द वर्क आय फील इज इन द इंटरेस्ट ऑफ द कन्झ्युमर. वाय? बिकॉज द पनिशमेंट फॉर नॉट कम्प्लीट द प्रोजेक्ट इन टाइम इज सो हेवी फॉर हिम. आणि तो पनिशमेंट कसा आहे की जर तो टाइमली दिला नाही तर पोझेशन होईपर्यंत जेवढे पिरियड ऑफ डिले आहे त्या पिरियड ऑफ डिले मध्ये पिनल इंटरेस्ट विल बी 2% मोर दॅन द बँक लेंडिंग रेट. म्हणजे आता हे जे आपण 45% पर्यंत त्यांना देतोय त्याच्यामध्ये तुमचे इंटरेस्ट काय आहे की अग्रीमेंट साइन झालेले असल्यामुळे इन्स्टिट्यूशन बँक लोन तुम्हाला मिळू शकेल. सो इफ सपोज द अग्रीमेंट इज अकॉर्डिंग टू दॅट देन यू कॅन ऍक्च्युअली गेट द बँक लोन. बँक लोन मिळाल्यानंतर पैसे जर वेळोवेळी तुम्ही दिले आणि टाइमली जर तुमचं बिल्डिंग घर तयार झाला तर इट इज अगेन इन युअर इंटरेस्ट. आणि जर घर तयार वेळेवरती होत नसेल इट इज ऑल्सो इन युअर इंटरेस्ट की जर ते डिले झाला तर जे काही पैसे तुम्ही दिलेले आहेत दॅट विल फेच यू मोर रिटर्न दॅन व्हॉट यू आर पेइंग टू द बँक. अँड देअरफॉर आय फील that if suppose liquidity is made available to the project, especially in these change circumstances where we are saying that the developer must deliver in time, I think liquidity becomes important as in the interest of the consumers, and therefore I feel that that provision is a good provision and is in the favor of the consumer.
कन्झ्युमर. नंतर मायनर काही चेंजेस असेल ते अलॉटीने इन्फॉर्म करायला पाहिजे. वैयक्तिक कुठला तरी एका फ्लॅटमध्ये काही चेंज करत असतील तो जो कन्सर्न माणूस आहे त्यांचे प्रायर कन्सेंट त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि मग तो पनिशमेंटचे जे आहेत फॉल्स स्टेटमेंट किंवा इतर गोष्टी काही त्यांनी जर सांगितलं असेल मी तुम्हाला कॅलिफोर्निया करून देणार, शांघाई करून देणार असं जर काही सांगितलं असेल आणि मग भलतच काहीतरी करत असतील म्हणजे फॉल्स इन्फॉर्मेशन जर असेल देन ही इज लायबल फॉर पनिशमेंट ऑल्सो ऑन दॅट. महत्वाचे मुद्दे जे आहेत रजिस्ट्रेशनच्या वेळेला त्यांनी त्यावेळची माहिती दिली. प्रत्येक 3 महिन्यांनी त्यांच्यावर बंधनकारक आहे की त्यांनी सर्व माहिती अपडेट करत राहायला पाहिजे आणि सगळे अपडेटेड माहिती विल बी अवेलेबल अगेन फॉर पब्लिक व्ह्यूइंग. आणि महत्वाचा मुद्दा आणि अगेन कन्व्हेन्स बिल्डिंगचे ऑक्युपेशन झाल्यानंतर महाराष्ट्र रूल्स मध्ये आपण हे पण ऍड केलं की समजा काही कारणास्तव कन्व्हेन्स मिळत नसतील तर तो 51% लोकांनी जर पूर्ण कन्सिडरेशन रक्कम पे करत असतील तर कन्व्हेन्स होऊ शकेल. दीज आर सम प्रोव्हिजन्स विच ऍक्च्युअली आर इन द फेवर ऑफ द सिटीजन्स अँड ऍक्च्युअली लीड्स टू ट्रान्सपरन्सी. आता हे बाकी 3 जे प्लेयर्स आहे फायनान्शियल डिसिप्लिन, अकाउंटेबिलिटी अँड कंप्लायन्स. कंप्लायन्स प्रत्येक मुद्द्यावर आहे. जे मुद्दे त्यांनी अगोदर रजिस्ट्रेशनच्या वेळेला त्यांनी सांगितलेले आहे ते त्यांना पालन करावे लागेल. केलं नाही तर दॅट इज अ नॉन कंप्लायंट बिहेवियर, दॅट इज अ कॉन्ट्रव्हेन्शन ऑफ द ऍक्ट or the rules or the regulations and invites lot of penalties that are there in the act. आता फायनान्शियल डिसिप्लिन हा एक मुद्दा असतो की आपण पेमेंट करून झालेले आहेत. दीज आर द प्रॉब्लेम्स विच हॅव बीन ब्रॉट टू माय नोटीस अँड वी नो की ते पैसे आपण देऊन झालं 90% 95% पेमेंट झालेले आहेत. जागेवर जाऊन बघतो मात्र बिल्डिंग स्लॅब जे आहे 15 फ्लोअरची बिल्डिंग मध्ये फक्त 2च स्लॅब पडलेले आहेत, बाकीचे काही ठाम पत्ता दिसत नाही. नाउ ऑब्व्हियसली देयर इज अ मिसमॅच बिटवीन पैसे आम्ही जे देतोय दॅट मनी इज नॉट गोइंग इनटू द ऍक्च्युअली कंप्लीशन ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ द फ्लॅट. नाउ दॅट इज समथिंग विच इज बीइंग टेकन केअर ऑफ इन रेरा. रेरा म्हणतायत की तुम्ही जे पैसे कलेक्ट करणार त्याच्यासाठी एक सेपरेट बँक अकाउंट तुम्हाला उघडावे लागेल आणि त्या बँक अकाउंट मध्ये तुम्हाला जे काही पैसे इनकमिंग पैसे तुम्ही लोकांकडून घेणार त्याचे 70% रक्कम त्याच्यामध्ये टाकावे लागेल. आता टाकल्यानंतर असा नाही की तो बँकेला इंटरेस्ट देण्यासाठी आहे. तो टाकल्यानंतर त्याच्यावरती देखरेख कसं आहे की हे 3 प्रोफेशनल्स आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट आणि इंजिनियर ही विल सर्टिफाय ऍज टू व्हॉट आर द कॉस्ट ऑलरेडी इनकर्ड आणि इनकर्ड कॉस्टच्या आधारावरच ते पैसे त्याच्यामधनं काढता येईल आणि काढून ते पुढे कन्स्ट्रक्शनच्या कामाला त्यांना लावायचे आहे. FAQs मध्ये ह्याच्या बाबतीत एक प्रश्न पण उत्तर दिलेले आहेत अँड दॅट इज व्हॉट वी फील शुड हॅपन की समजा त्याच्यामध्ये पैसे 1 कोटी रुपये आहे परंतु इनकर्ड कॉस्ट म्हणजे बँकेचे लोनचे इंटरेस्ट किंवा लँड ओनर किंवा कन्स्ट्रक्शन प्रत्येक लोकांचे हे सगळे मिळून ते इट इज मोर दॅन 1 करोड. वी फील अँड दॅट इज व्हॉट वी विल इन्सिस्ट ऑन द प्रमोटर की हे पैसे प्रायोरिटाइज करायला पाहिजे इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द प्रोजेक्ट सो दॅट द प्रोजेक्ट गेट्स कम्प्लिटेड. सो दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फिजिकल डिसिप्लिन दॅट हॅज बीन ब्रॉट इन दिस प्रोजेक्ट विच आय थिंक इज ऍक्च्युअली पाथ ब्रेकिंग. आता मी सांगितलं विड्रॉल्स टू कव्हर दिस ये विड्रॉल्स हॅव टू बी सर्टिफाईड बाय 3 इंजिनियर्स आणि मग जसं मी सांगितलं आपल्या रेग्युलेशन मध्ये हे पण आपण केलेले आहेत की हे ते आहेत दर वेळेला प्रत्येक महिन्यानी सर्टिफिकेट्स येत राहणार ते दिले जाणार परंतु ऍट द एंड ऑफ द इयर तो जो प्रकल्पाचा तो जो सेपरेट अकाउंट आहे दॅट अकाउंट हॅज टू बी नाउ ऑडिटेड नॉट बाय द सेम चार्टर्ड अकाउंटंट हु आर सर्टिफाईंग की सगळे बरोबर चाललेले आहेत. दॅट हॅज टू बी एन इंडिपेंडेंट स्टॅट्युटरी चार्टर्ड अकाउंटंट ऑफ द कंपनी हु विल देन ऑडिट द अकाउंट हु विल ऑल्सो ऑडिट ऑल द सर्टिफिकेट्स दॅट हॅव बीन गिवन इन दिस रेस्पेक्ट ऑफ दॅट प्रोजेक्ट अँड ऑल्सो then certify to say that yes there is something wrong or something not wrong and that will also be available for public viewing through the website. आणि मग कुठेही जर हे आपल्याला गडबड दिसला त्या अकाउंटच्या ह्याच्या बाबतीत किंवा प्रोजेक्ट आपल्याला जर समजा थांबवावे लागलं किंवा आपण त्यांना स्टे ऑर्डर इश्यू केलं तर दी पॉवर टू महारेरा टू फ्रीज दॅट अकाउंट टू डू दॅट अशी पाडी येऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. कारण देन इन फॅक्ट इट बिकम्स अ डिफिकल्ट चॉईस. म्हणजे समजा त्या माणसांना आपल्याला हकलून लावायचे असेल आणि मग सांगायचे की नाही आता तुम्ही लोक पुढे या तुमची सोसायटी म्हणून तुम्ही हे करा इट विल बी अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू डू पण इन सम केसेस मे बी विल हॅव डू दॅट. आणखीन प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काय येणार आहे बट देन वी विल क्रॉस द ब्रिज वेन विल कम टू दॅट. तर त्या प्रोजेक्टमध्ये एन्कम्बरन्सेस आहे त्या प्रोजेक्टमध्ये लोन आहे मॉर्टगेजेस आहे ते फायनान्शियल इन्स्टिट्यूशनने पैसे टाकलेले तो म्हणतील की नाही आता माझा हक्क झालेले आहे. नो दीज आर इश्यूज विच आय थिंक विल बी द चॅलेंजेस दॅट विल कम टू महारेरा असोसिएशन ऑफ अलॉटीज त्यांना बोलवणार त्या विकासक डेलिंक्वेंट त्याला बोलवणार फायनान्शियल इन्स्टिट्यूशन बोलवणार आपण एकत्र बसून मार्ग काढावे लागेल. आणि मग ह्याच्यामध्ये सिव्हिअर प्रोव्हिजन्स आहे. there is a provision also which is called an adjudicating officer can also award compensation to you. म्हणजे एक penal rate of interest तर आहेतच त्याच्या व्यतिरिक्त there are also provisions काही ऍक्टचे व्हायोलेशन जर झालं तर त्याच्यामध्ये कॉम्पेन्सेशन सुद्धा आपल्याला adjudicating officer म्हणून आपण जे नेमणार आहोत they can actually give it to you. आता हे थोडक्यात फक्त आपल्याला हे करतो आपल्याला माहिती असं आहे म्हणून की आता रजिस्ट्रेशन कसे होतात काय पद्धतीने आपण करतो. जसं मी सांगितलं आपल्याला मुळात हे आपल्याला वेबसाईट गेल्यानंतर आपल्याला दिसेल there are 3 different things to be done through that website. म्हणजे पोर्टल वेबसाईट मध्ये गेल्यानंतर ऑनलाईन ऍप्लिकेशन म्हणून एक आहे आपल्याला दिसेल तिथे आपण क्लिक केल्यानंतर इट विल टेक यू टू दी महारेरा IT पोर्टल. त्या पोर्टल मध्ये 3 प्रकार आहे प्रोमोटर साठी एजंट साठी आणि सिटीजन साठी. आता प्रोमोटर साठी जे आहे प्रोमोटर दॅट इज द फर्स्ट थिंग विच हॅज ऑलरेडी स्टार्टेड. पहिल्याच दिवशी जे 2 प्रोमोटर आपण आपल्याकडे रजिस्ट्रेशन टाकलेले आणि
रिअल एस्टेट एजंट्स जवळजवळ 150च्या जवळपास आतापर्यंत आलेले आहेत. आता त्याच्यामध्ये रिअल एस्टेट प्रोजेक्ट साठी तो ऑनलाईन पोर्टल विच इज लाईव्ह फ्रॉम 1st of May. पीपल विल हॅव टू गेट इन टू दॅट. आणि मग त्याच्यामध्ये अशा प्रकारचे तो फ्लो चार्ट आहे त्यांनी, आणि मग तो फार युजर फ्रेंडली आहे. एक एक मुद्द्यावर त्यांना प्रश्न विचारले जाणार, त्यांना तो फीड करायचे. फीड करत करत त्यांनी फीड केलं नाही तर त्यांना पुढे जाता येणार नाही. म्हणजे तो की इट डझंट रिक्वायर लेटर ऑन मिस्टर प्रभू टू अगेन सिट अँड ब्रेक हिज हेड की नाही बरोबर बघू हे केलं की का ते केलं की नाही. तो सॉफ्टवेअर इट सेल्फ इज सच दॅट ही कॅनॉट गो टू द सेकंड पेज अनलेस ही हॅज फिल्ड इन ऑल द मॅन्डेटरी फील्ड. आणि मॅन्डेटरी फील्ड असे आहे की त्याच्यावर मला व्हेरिफिकेशन करायची आवश्यकता नाही, कारण ते पूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याच्यामध्ये काही चुकीची माहिती त्यांनी दिली असेल अँड दॅट कंप्लेंट कम्स टू अस, ही विल बी हेल्ड लायबल फॉर दॅट. सो इट्स क्वाइट सिम्पल. सो द पर्सन विल हॅव टू बी व्हेरी केअरफुल while filling the information and has to be truthful. So I think this accountability जो मुद्दा आहे that itself gets established. This is a flow chart of that. आणि मग आपला प्रयत्न याच्यामध्ये राहील की हे येत्या 3 महिन्यामध्ये, कारण सगळे ongoing projects must get registered within 3 months, beyond which they cannot advertise or sell. So we should not fall short in Maharera. Vasant Prabhu should not fall short की आपल्याकडे जवळपास I am given to understand that पूर्ण महाराष्ट्रामध्ये there will be about 40 to 50,000 प्रकल्प which are ongoing, if not more. I do not know. आता 40 ते 50,000 प्रकल्प येत्या, आता 4 दिवस निघून गेले, 6 दिवस, 85 दिवसामध्ये आपल्याकडे आल्यानंतर त्याला आपल्याला रजिस्ट्रेशन देऊन त्यांना डिजिटल सिग्नेचर ह्यांचे देऊन त्यांच्या घरी ईमेलने पाठवायचे आहे. दॅट्स अ चॅलेंज फॉर अस. वी हॅव टेकन इट ऑन अँड आय थिंक वी विल नॉट लेट यू डाऊन ऑन दॅट. त्यामुळे रजिस्ट्रेशन प्रोसेस वी शॅल कम्प्लीट. नेक्स्ट प्लीज. ह्याच्यामध्ये फक्त थोडक्यात काय काय आहे ते, इथे सुद्धा पेमेंट जे आहेत सगळे डिजिटल मोड आहे. त्याच्यामध्ये जसा आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोणत्या पद्धतीने करायचे तसे प्रश्न विचारले जाणार, तो पेमेंट ते केले जातील. आणि मग the information, as soon as he fills the information, he will get a printout of that. He can take a printout. Information will appear in Mr. Prabhu's dashboard. He can also show you. He is always live. म्हणजे इथे बसून बसून सुद्धा तो प्रकल्प किंवा ते रिअल एस्टेट एजंटचे तो अप्रुव्हल प्रोसेस तो इथे करतोय. बिकॉज इट इज ॲज सिम्पल एज दॅट. ही डॅशबोर्ड मध्ये आल्यानंतर मग मॅन्डेटरी जे फील्ड्स आहेत ते आपण काय तपासणार. पॅन कार्ड त्यांनी जे दिलेले आहेत, तो पॅन कार्ड चावरेजीचे देऊन गौतम चॅटर्जीचे फोटो लावला नाही ना, हे आपण बघावे लागेल. ज्यांच्या नावाने आहेत तेच बरोबर पॅन कार्ड दिले की आपण बघणार. आणि अप्रुव्हल जे जोडलेले आहेत आणि लेआउटचे अप्रुव्हल, तो बरोबर कॉम्पिटंट अथॉरिटी सही आहे की नाही, त्याच्यामध्ये अप्रुव्हल बरोबर आहे की नाही, हे अत्यंत 2 महत्वाचे आहे. बाकी जे आहेत लीगल इन्कम्ब्रेन्सेस त्यांनी सांगायला पाहिजे. त्यांनी जर म्हटलं माझा कुठलाही इन्कम्ब्रेन्स नाही, उद्या जर इन्कम्ब्रेन्स निघाला तर हे त्यांना भोगावे लागेल. आम्ही त्यांना प्रश्न विचारणार नाही तू का सांगत नाही तुझं इन्कम्ब्रेन्स नाही, तू सांगायलाच पाहिजे, असा भानगडीत नाही पडणार नाही. अँड दॅट विल मेक द जॉब इझियर. सो द पॉसिबिलिटी ऑफ बॅकक्वेरी, तुझं हे बरोबर नाही ते बरोबर नाही, अशी शक्यता कमीत कमी व्हावं त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केलेले, सो दॅट दिस प्रोसेस बिकम स्मूथ. सो दिस इज हाऊ इट इज. सिमिलरली फॉर एजंट सुद्धा येत्या 3-4 दिवसामध्ये ज्यांनी हू हॅव व्हिजिटेड दी पोर्टल, माहिती जे फीड केलेले आहे, आय थिंक दे हॅव नॉट फाउंड मच डिफिकल्टी. आतापर्यंत कोणी माझ्याकडे ती तक्रार केली नाही. सो आय होप दॅट थिंग इज प्रोसिडिंग स्मूथली. इथे सुद्धा आय एम टोल्ड बहुतेक लाखभराचे आसपास एजंट्स असतील, परंतु ते 3 महिन्यामध्येच करायचे असं काय नाहीये. ते जसे जसे होतील तसे ते आपल्याकडे अर्ज करतील, आम्ही त्यांना रजिस्ट्रेशन देणार. आता ह्यांचे डिजिटल सिग्नेचर आजच अप्रूव्ह झालेले आहेत, त्यामुळे सोमवार किंवा मंगळवारी हे 2 प्रकल्प पहिल्याच दिवशी आपल्याकडे आलेले आहेत. रात्री 12 वाजता देशपांडे साहेब 12:52 त्यांनी अपलोड केलं होतं. ते दोन्ही प्रकल्प अप्रूव्ह होऊन आपल्याकडे तयार आहे. ही हॅज टू ओनली गिव्ह द डिजिटल सिग्नेचर विच इज गेटिंग रेडी टुडे. सो ऑन मंडे और ट्यूजडे व्हेन यू ओपन द वेबसाईट, हे 2 प्रकल्पाचे सगळे ठळक वैशिष्ट्य आपल्याला बघायला मिळेल. दॅट इज द स्टार्ट हॅज बीन मेड. हे 5 वर्षाच्या ते एजंटचे रजिस्ट्रेशन असणार त्याच्या बाबतीत आहे आणि त्यांची जबाबदारी काय आहे, पेनल्टीज काय आहे, त्याचे थोडक्यात म्हटलेले. नेक्स्ट फायलिंग ऑफ कंप्लेंट्स, हे महत्वाचं आहे आणि आपल्या सगळ्यांना त्याच्याबद्दल उत्सुकता आहे की आपण जे आपला आज कंप्लेंट आहे कशी आम्ही जावं, काय करायचं, मला उद्या करायला पाहिजे, आय शुड हॅव डन इट यस्टरडे, अशा प्रकारचे माझ्याकडे फोन पण येत आहे. थोडासा सबुरी, यू हॅव टू ऍक्च्युअली होल्ड युअर हॉर्सेस फॉर सम टाइम बिकॉज दिस होल कंप्लेंट प्रोसिजर यू विल हॅव टू वेट स्पेशली फॉर ऑनलाईन प्रोजेक्ट फॉर दी फर्स्ट 90 डेज. पहिल्या 90 दिवसामध्ये त्यांना टाइम दिलेले आहेत टू ऍक्च्युअली गेट दी प्रोजेक्ट रजिस्टर. मग त्यामुळे त्यांना रजिस्टर करू दे. रजिस्ट्रेशन त्यांनी केल्यानंतर वेबसाईट बघितल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन दिसेल जे जे कंप्लेंट तुम्ही आज ठरवलेले नाही आता जाऊन हे कंप्लेंट करायला पाहिजे, बहुतेक 90 दिवसाच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन 5 कंप्लेंट्स ऍड करण्यासारखं दिसेल. तर त्यामुळे थोडासा होल्ड युअर हॉर्सेस आफ्टर 90 डेज 30 जुलैच्या नंतर देन. परंतु वी आर रेडी की एक तर कंप्लेंट कोण करू शकतो, एनी अग्रीड पर्सन. एग्रीड पर्सन कॅन बी, पर्सन आता डिफाईन पण केले सेक्शन 31 मध्ये. पर्सन इन्क्लुड्स ऑल्सो द असोसिएशन ऑफ अलॉटीज आणि व्हॉलंटरी बॉडी लाईक मुंबई ग्राहक पंचायत. फक्त मग काय होणार, आणि माझी अपेक्षा अशी राहील जसा ती सुरुवातीला सांगितलं, मी इथे काय आय एम नॉट मेकिंग एन ऍडव्होकेसी फॉर युअर बिकिंग मेंबर ऑफ मुंबई ग्राहक पंचायत, परंतु माझी अशी सूचना राहील की इफ यू आर अ पार्ट ऑफ अ बॉडी लाईक इफ यू आर पार्ट ऑफ अन असोसिएशन ऑफ अलॉटीज और इफ यू आर अ पार्ट ऑफ अ लार्जर बॉडी लाईक मुंबई ग्राहक पंचायत, then Mumbai Grahak Panchayat is not representing you as a lawyer. If you are a member of that body and if Mumbai Grahak
पंचायत देन बिकम्स द अग्री पर्सन, मुंबई ग्राहक पंचायत कॅन कम. अच्छा, याच्यामध्ये मला कसा फायदा होणार की संख्या, कंप्लेंटची संख्या जर खूप मोठ्या प्रमाणावर आहे, दॅट ऍक्च्युअल टाइप ऑफ कंप्लेंट्स कोणता आहे, एका बिल्डिंगच्या बाबतीत 50 लोकांच्या कंप्लेंट्स आहेत, रादर दॅन माय डीलिंग विथ 50 डिफरंट केसेस, इफ ऑल द 50 कॅन कम टुगेदर अंडर द वन बॅनर, then in fact one judgment can take care and give relief to 50 people. So this is something I think would be a point for the Mumbai Grahak Panchayat to ponder upon as to how do you take this forward so that the grievance redressal that he is challenging me 7 दिवसात कसा करणार बघून घेईन मी पण, म्हणजे आय एम नॉट टेकिंग द चॅलेंज, परंतु प्रॉब्लेम मात्र होणार. हजारोच्या संख्येने जर इंडिव्हिज्युअली सगळे लोक जर आले तर सगळ्यांना हिअरिंग देऊन करावे लागेल, क्वासाई ज्युडिशियल आहे. तर अशा बाबतीत जर टायपोलॉजीज इफ यू कॅन डिसाइड, आणि टायपोलॉजी जास्त नाही, कोणत्या प्रकारचे कंप्लेंट्स आहे तो जर टायपोलॉजी आपण जर केलं तर त्या टायपोलॉजीमध्ये बसलेले लोकांच्या एकत्रपणे आपण केलं, स्पेशली ऑनगोईंग कंप्लेंटच्या बाबतीत हा प्रॉब्लेम येणार. नवीन प्रकल्पाच्या बाबतीत ऑलरेडी सावधगिरी त्याला करावे लागेल आणि संख्या कंप्लेंटची ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये कमी होऊन जाणार. पण तो ऑनगोईंगच्या जे कंप्लेंटची संख्या त्याच्यामध्ये मला वाटतं थोडासा ब्रेनस्टॉर्मिंग करावं लागेल की हेल्प मी इन ऍक्च्युअली मेकिंग महारेरा ऑफिस अ पेपरलेस ऑफिस. आणि दोन्ही रजिस्ट्रेशनचे जे काम आहे ऑफ प्रोजेक्ट्स आणि हे पेपरलेस केलेले आहेत, सर्व ऑनलाईन पद्धतीने आपलं काम चाललेले आहे. म्हणजे इट इज 24/7. when I have to give the approval, he sends it to me, even if it's at my home or I am traveling anywhere, I can open the laptop and I can go to my password and then I can approve and send it back to him, and then he also can approve and send it to the desktop or that other person. Now this is the simple thing, without a single paper it is coming. मात्र हा जो तिसरा प्रकार आहे तो कंप्लेंट्सचा, त्याच्यामध्ये सुद्धा फायलिंग ऑफ कंप्लेंट माझी अपेक्षा राहील इट शुड ऑल्सो हॅपन इन अ पेपरलेस मॅनर. एकदा फायलिंग झाल्यानंतर आपला नंबर पडल्यानंतर आपल्याला पेपरवर करावेच लागेल. मग त्याच्यानंतर आपल्याकडे आपला कॉरेस्पॉन्डन्स अगेन ईमेल पद्धतीने जाणार की आपण त्वरित आपले जे सामनेवाले आहे रेस्पॉन्डेंट 4-5 त्यांच्यावरती आपले जे काही याचिका आहे ती याचिकाची कॉपी आपण त्यांच्यावर सर्व्ह करा, बिकॉज इट्स अ कोर्ट मॅटर. त्यांच्यावर सर्व्ह करा आणि आमच्याकडे 3 प्रती आणून द्या. ज्या दिवशी आपण आणून द्याल त्या दिवसापासून 60 दिवसाच्या आत आमचे प्रयत्न राहील आपल्याला डेट फिक्स करून हे सगळे करण्याचं. सो दॅट इज वेअर आय थिंक वी वुड रिक्वायर. आता हे जे FAQs आहे जवळजवळ 100 FAQs बोथ इन इंग्लिश अँड इन मराठी अलॉंग विथ द आन्सर्स आर अवेलेबल ऑन द वेबसाईट. परंतु आम्ही प्रयत्न केलेले आहे जसं जेवढे प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात येतात की ह्याचं काय होणार, ते करण्यात काय होणार, ते सर्व आम्ही कॅप्चर केलेले आहे. इफ यू गो टू द वेबसाईट यू विल गेट द आन्सर्स इंग्लिश मराठी दोन्ही भाषेमध्ये. तिन्ही पर्स्पेक्टिव्ह, प्रोमोटर्स पर्स्पेक्टिव्ह, कन्झ्युमर्स पर्स्पेक्टिव्ह, रिअल एस्टेट एजंट्स पर्स्पेक्टिव्ह, त्यांना जे वाटलं प्रश्न त्यांनी विचारलं आम्ही त्याच्यामध्ये टाकलेले. फर्दर क्वेश्चन्स ऑल्सो आय अश्योर यू. आता दिस इज द कंप्लेंट सेक्शनच्या तुम्हाला कंप्लेंट फाईल करायची आहे आफ्टर 30th जुलै और इवन बिफोर 30th जुलै. जर एखादा प्रोजेक्ट रजिस्टर झाला त्या रजिस्टर्ड प्रोजेक्टच्या बद्दल तुम्हाला कंप्लेंट फाईल करायची, यू कॅन डू दॅट. ओके, परंतु रजिस्टरच करत नाही माणूस, असा कंप्लेंट करायची असेल तर कसं करणार मी एक्सप्लेन केलेले. त्याच्यासाठी हे पोर्टल नाहीये. दॅट यू कॅन डू थ्रू एनी ईमेल. आपला कॉन्टॅक्ट मध्ये आमची जीमेल किंवा इतर ईमेल ऍड्रेस असेल, तिथे सुद्धा तुम्ही एक पत्र टाकलं की साहेब अमुक अमुक प्रकल्प आहे, हे विकासक आहे, हे काही केलं नाही, 30 जुलैच्या नंतर त्याची नोंद आम्ही घेऊ आणि ती पुढची जबाबदारी मग आमची राहील. याच्या बाबतीत काय आहे, रजिस्टर्ड प्रोजेक्ट आहे. रजिस्टर्ड प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला कुठला तरी आपला ऍक्टच्या सेक्शनचा उल्लेख करून व्हायलेशन झालेले आहेत. दिस इज ऍक्च्युअली अ क्वासाई ज्युडिशियल लीगल प्रोसेस आहे. सर्वप्रथम तुम्हाला युजर आयडी तुम्हाला तुमचे क्रिएट करावे लागेल. यू हॅव टू ऍक्च्युअली बिकम, जसं आपण इन्कम टॅक्सचं हे करताना वी ऍक्च्युअली क्रिएट अवर इन्कम टॅक्स युजर आयडी अँड पासवर्ड, तसं इथे पासवर्ड तुम्ही करणार. तुमचा पासवर्ड स्ट्रॉंग आहे की वीक आहे अशा प्रकारचे तुम्हाला सांगितले जाणार. त्याप्रमाणे तुम्ही पासवर्ड क्रिएट केल्यानंतर देन तो कॅप्चा कोड दिल्यानंतर देन यू गो अहेड. नेक्स्ट, जर तुम्हाला ऑलरेडी पासवर्ड क्रिएट झाले असतील तर तसा प्रकारचे येणार. नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक होता न्यू युजर, न्यू रजिस्ट्रेशन. यू विल क्लिक ऑन द न्यू रजिस्ट्रेशन. न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर स्टेप 2 मध्ये तुम्हाला हे दिसेल. त्याच्यामध्ये आता तुम्ही कोण आहेत, प्रमोटर, रिअल एस्टेट एजंट की सिटीजन. वी आर नाव टॉकिंग अबाउट सिटीजन, कारण तो रिअल एस्टेट एजंट प्रमोटरचं ऑलरेडी त्यांनी करायला सुरुवात केलेली. सिटीजन क्लिक केल्यानंतर मग तुमच्या यू विल क्रिएट युअर प्रमोटर्स नेम, व्हॉट एव्हर नेम यू वॉन्ट टू ऍक्च्युअली क्रिएट फॉर दॅट. तुमचे एक पासवर्ड देणार, तुम्ही कन्फर्म करणार पासवर्ड. तुम्हाला मोबाईल नंबर द्यावा लागेल, कारण दिस इज ऍक्च्युअली फीडबॅक मेकॅनिझम आमचे तुमच्याकडे जाणार. त्यासाठी मोबाईल असणे आवश्यक आहे, ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये एक प्रश्न असू शकेल माझ्याकडे नाहीये, पण आय डोंट थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट. अनदर टास्क आय एम गिव्हिंग टू मुंबई ग्राहक पंचायत, प्लीज टेल युअर मेंबर्स एव्हरीवन शुड हॅव अ ईमेल आयडी, बिकॉज त्याच्याशिवाय आपलं हे होणार नाही. तसा एज्युकेट आपल्याला करावे लागेल. वी आर मुव्हिंग टुवर्ड्स डिजिटल महाराष्ट्र, तर आपल्याला करावे लागेल. फॉरगेट पासवर्ड, माझ्यासारखा म्हातारा झालेला माणूस फॉरगेट करू शकतो. मग अशा वेळेला आपल्याला तो सांगेल कसा पद्धतीने आपल्याला पासवर्ड हे करायचं. हे झाल्यानंतर मग आता यू विल यूज इट. कसा तुम्ही हे करणार, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, आणि मग त्याच्यानंतर तुमच्या ऍड्रेस
ऍड्रेस फॉर कम्युनिकेशन काय असणार, दॅट ऑल्सो विल फिल अप. त्याच्यामध्ये काही मुद्दे जे आहेत ते ड्रॉप डाऊन मेनू आहे, त्याच्यामध्ये टाईप करावे लागणार नाही, उरलेल्या गोष्टी तुम्हाला टाईप कराव्या लागेल. आणि फाईल कंप्लेंट साठी आहे तर तुम्हाला प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन नंबर द्यावा लागेल. हे महत्वाचं असासाठी आहे की मग तो आपण प्रोजेक्ट रजिस्ट्रेशन नंबर दिल्याबरोबर द सिस्टम इटसेल्फ विल टेल अस ऑल द डिटेल्स अबाउट द प्रोजेक्ट. म्हणजे इट हेल्प्स द पर्सन हु हॅज टू डिसाइड द कंप्लेंट एज टू व्हॉट इज द नेचर ऑफ द कंप्लेंट आणि त्या काय त्याच्यामध्ये आहे. आता डिटेल्स ऑफ द कंप्लेंट, कंप्लेनेंट जो कंप्लेंट करतोय, जर एक माणूस असेल तर ते माहिती इथे भरतील, त्यांचे नाव, त्यांचे पत्ता, त्यांचे सर्व्हिस ऑफ द नोटीस त्यांना करायचे असेल तर कोणता पत्ता, त्यांचे फोन नंबर. आणि ऍड मोर आहे, कारण जर समजा 50 लोक करत असतील तर ते 50 भरत जाणार, तुम्ही एक 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 करून तर नाव देणार. मग तो सामनेवाला कोण आहे, रेस्पॉन्डेंट, रेस्पॉन्डेंटचे नाव, त्याचा पत्ता, त्याचा सर्व्हिस ऑफ नोटीस साठी पत्ता तोच आहे की नाही. आणि ऍड मोर 5, 10, 25 जेवढे रेस्पॉन्डेंट असतील अशा एक एक करून ऍड करत जाणार. फॅक्ट्स ऑफ द केस, इथे मात्र आम्ही प्रयत्न केलेले आहे की फॅक्ट्स ऑफ द केस इन्स्टेड ऑफ टायपिंग दॅट यू कॅन टाइप आयदर इन इंग्लिश और मराठी, क्रिएट अ पीडीएफ अँड दॅट यू कॅन अपलोड. म्हणजे आता एक प्रश्न येत होता की आम्हाला सगळे तुम्ही इंग्लिश मध्ये करताय. सुरुवात करताना आपल्याला वेळ कमी होता, त्यामुळे आपल्याला बायलिंग्वल करता आला नाही, परंतु जिथे जिथे शक्य झालेले तिथे मात्र आम्ही ते करतोय. इथे मात्र रोल राहील आपला, कारण कोर्टाचे कामकाज बहुतेक इंग्लिश मध्ये चालतो, वकील येऊन ते हे करतात. प्लीडिंग करताना मात्र मराठीमध्ये प्लीडिंग करू शकतील, परंतु ऍक्च्युअल फायलिंग ऑफ द कंप्लेंट्स हे गोष्टी ज्यात इंग्लिश मध्ये असल्यामुळे आपण हे केलेले. परंतु तरी हे जे आहेत कन्साइज स्टेटमेंट फॅक्ट्स ऑफ द केस तो आपण इंग्लिश किंवा मराठीमध्ये करून अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये रिलीफ आपण काय मागताय ते सुद्धा 100 वर्ड मध्ये आपण करून त्याच्यामध्ये करणार. काही इंटरिम ऑर्डर आपल्याला पाहिजे का, स्टे पाहिजे, असा स्वरूपाचे काही असेल ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये अपलोड करू शकता. हे 3 अपलोड्स त्याच्यामध्ये आहेत. आणि मग एक डिक्लेरेशन आहे, हे महत्वाचे आहे कारण हे ऍक्ट मध्येच आहे की आपल्याला विंडो शॉपिंग करता येणार नाही, म्हणजे और हॉपिंग करता नाही, इथे पण चालवतो तिथे पण चालवतो तिथे पण चालवतो, हे नाही चालणार. आपल्याला डिसाईड करावं लागेल कुठला कोर्टात आपल्याला चालायचे. नाउ दॅट इज व्हॉट यू विल हॅव टू डिक्लेअर की नाही ह्या संबंधी कुठलाही केस माझा दुसरा कुठला तरी कोर्टात चालू नाही, हे आपल्याला डिक्लेअर करावे लागेल. डिक्लेरेशन दिल्यानंतर देन वन्स यू सबमिट दिस मग तो पोर्टल येणार पेमेंटच्या. आता पेमेंटचा तुमचा जो आहे 5,000चं पेमेंट त्याच्यामध्ये आहे आणि 50 रुपये तो महा ऑनलाईनचे जो हे फी आहे. हे अशा प्रकारचे दिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा नंबर विल गेट जनरेटेड, दॅट इज द युनिक नंबर. आणि ते आपल्याकडे ह्यांच्या डॅशबोर्ड मध्ये आल्यानंतर यू विल इमिजिएटली गेट अ लेटर विच विल से की नाउ यू डू दीज थिंग्स. यू डू दीज थिंग्स म्हणजे तुमचे सामनेवाले जे आहेत प्रत्येक सामनेवाले समोर तुम्ही सर्व्हिस करा आणि आमच्याकडे 3 सेट अमुक तारीखपर्यंत आणून द्या. आज आपण सुरुवात करताना मुंबईचे ऑफिस कार्यरत केलेले ते, कारण ते चेअरमॅन आणि मेंबर्स तुमच्या केसेसची हिअरिंग करणार. मुद्दा एक आपण जे रेज केलं होतं की कंप्लेंटची संख्या इकडे आहे, तिकडे आहे, ठाण्याला आहे, पनवेल, पुणे आहे, नागपूर आहे, नाशिक आहे. मग ह्याचं काय होणार. आता तरतूद अशी आहेत की अथॉरिटी शुड बी 1 चेअरमॅन अँड 2 or more मेंबर. 2 कॅन बिकम 20 ऑल्सो. सो आय एम शुअर आपले माननीय मुख्यमंत्री ह्याच्या बाबतीत इतके म्हणजे हँड्स ऑन आणि हे आहे, त्यांना पण ही अपेक्षा आहे की हे ऍक्ट इन द ट्रू स्पिरिट शुड बी इम्प्लिमेंटेड आणि महाराष्ट्र शुड बी फर्स्ट. आणि तेच सगळे करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वी वर द फर्स्ट इन गोइंग ऑन लाईव्ह अँड डुईंग ऑल दीज थिंग्स. मला असं वाटतं की तो 60 डेजचं कसं करावं, तो इट्स अ चॅलेंज. वी टेक दॅट चॅलेंज अँड वी विल ट्राय अँड डिलिव्हर. थँक्यू.